सध्या हे दृश्य पाहतोय आपण। हा व्यक्ती सध्या वडाच्या झाडावर चढून आंदोलन करतोय। विधान परिसरात झाडावर चढून या तरुणाचं आंदोलन सुरू आहे। या तरुणाला झाडावरून खाली उतरवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। विधान भवन परिसरातली ही दृश्य आपण पाहतोय। सेंद्रिय मॉलच्या संकल्पनेचे बॅनर घेऊन या तरुणाने आता आंदोलन सुरू केलेलं आहे। गिरीश गायकवाड आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत जोडलेले आहेत। गिरीश, नेमकं काय सुरू आहे? तर आमचे प्रतिनिधी गिरीश गायकवाड हे आपल्याला क्षणाक्षणाचे अपडेट देत आहेत। सध्या ही विधान भवन परिसरातली आपण दृश्य पाहतोय। सेंद्रिय मॉलच्या संकल्पनेचे बॅनर या तरुणाने हातात घेतलेले आहेत। हाती तिरंगा घेऊन सध्या हा तरुण झाडावर चढलेला आहे। या तरुणाला समजावण्याचे प्रयत्न सुरू आहेत। अग्निशमन दल देखील या ठिकाणी दाखल झालंय। मात्र विधान भवन परिसरात झाडावर चढून या तरुणाने आता आंदोलन सुरू केलेलं आहे। या तरुणाची समजूत घालण्याचा प्रयत्न सुरू आहे। एक अग्निशमन दलाचे जवान यांना समजावतानाची ही दृश्य आपण पाहतोय। मात्र हा तरुण सध्या बातचीत करतोय। शिडी लावून या तरुणाची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत। मुंबईतील विधान भवन परिसरात झाडावर चढून या तरुणाने आंदोलन सुरू केलेलं आहे। सेंद्रिय मॉलची संकल्पना आहे। या तरुणाला सध्या झाडावरून खाली उतरवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। खाली या चर्चा करू अशा स्वरूपाची समजूत या तरुणाची काढली जात आहे। गिरीश गायकवाड आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत जोडलेले आहेत। गिरीश, नेमकं काय सुरू आहे विधान भवन परिसरात? नक्कीच आपण पाहतोय वृषालीत सध्या थोडंसं तणावाचं वातावरण विधान भवनाच्या बाहेर आहे। कारण एक व्यक्ती झाडावर चढलेली आहे। जवळपास 30 फूट उंच वडाचं झाड आहे जे विधान भवनाच्या अगदी समोर आहे। आणि या झाडावर ही व्यक्ती जाऊन बसलेली आहे। आपल्या काही मागण्या आहेत त्या पूर्ण झालेल्या नाहीयेत। त्यासाठी आंदोलनाचं हत्यार या व्यक्तीनं उपसलेलं आहे। पण एक वेगळंच आंदोलन या ठिकाणी छेडण्यात आलेलं आहे, ज्याने सर्व प्रशासकीय यंत्रणा ज्या आहेत त्या वेठीस धरल्या गेलेल्या आहेत। आपण पाहतोय की पोलिसांचा मोठा फौजफाटा पोहोचलेला आहे। फायर ब्रिगेडचे कर्मचारी या व्यक्तीला मागच्या 10 ते 15 मिनिटांपासून खाली उतरवण्याचा प्रयत्न करतायत, पण ही व्यक्ती काही ऐकण्याचं नाव घेत नाही। आणखी वर जाऊन ही बसलेली आहे आणि जोपर्यंत माझ्या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत मी खाली उतरणार नाही, असं थेट पवित्रा या व्यक्तीने घेतलाय। प्रसंगी मी जीव देईन असं सुद्धा या व्यक्तीनं फायर ब्रिगेडच्या कर्मचाऱ्यांना सांगितलेलं आहे। त्यामुळे फायर ब्रिगेडच्या कर्मचाऱ्यांपुढे या व्यक्तीला समजवण्याचं एक फार मोठं आव्हान आहे। काही वेळापूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विधान भवन परिसरामध्ये दाखल झालेले आहेत आणि त्यांच्या समोरच हा सगळा प्रकार सुरू होता आणि त्यामुळे त्यांनी सुद्धा या प्रकरणाची गंभीर दखल घेतल्याचं समजतंय। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या व्यक्तीला आता खाली कसं उतरवायचं हा मोठा प्रश्न आहे, जो पोलिसांपुढे सुद्धा आहे, फायर ब्रिगेडच्या कर्मचाऱ्यांसुद्धा आहे आणि इतर प्रशासकीय यंत्रणांच्या समोर सुद्धा आहे। आणि 2 बॅनर हा व्यक्ती आपल्या हातामध्ये घेऊन आला होता, ज्यामध्ये केंद्रीय अग्निशमन दलाच्या जवानांकडून या व्यक्तीची समजूत काढण्याचा सध्या प्रयत्न सुरू आहे। मात्र हा व्यक्ती समजूत काढून घ्यायला तयार नाहीये। सेंद्रिय मॉलच्या संकल्पनेचे बॅनर हातात घेऊन या तरुणाने आंदोलन केलेलं आहे। अग्निशमन दल सध्या विधान भवन परिसरात दाखल झालेला आहे। मात्र हा तरुण झाडावर चढलेला आहे। गिरीश, काय सांगाल? अग्निशमन दलाचे जवान या तरुणाची समजूत काढताना आपण पाहतोय, काय नेमकं काय सांगाल? फायर ब्रिगेडचे जवान गेल्या 15 ते 20 मिनिटांपासून या तरुणाची समजूत काढण्याचा पूर्णपणे प्रयत्न करतात। मात्र ही व्यक्ती काही ऐकण्याचं नाव घेत नाहीये। एक बॅग त्या झाडावर ठेवण्यात आली होती, ही बॅग सुद्धा आता फायर ब्रिगेडच्या जवानांनी खाली पाठवलेली आहे आणि या बॅगमध्ये काही कागदपत्र पोलिसांना सापडलेले आहेत। या कागदपत्रांच्या आधारावरती आता पोलिसांनी तपास सुद्धा सुरू केलेला आहे आणि या व्यक्तीच्या नेमक्या मागण्या काय आहेत हा सुद्धा आताच्या घडीचा प्रश्न आहे। एक मोठं आंदोलन म्हणावं लागेल याला, कारण मोठी फौजफाटा पोलिसांचा या ठिकाणी जमलेला आहे। नागरिकांची गर्दी सुद्धा विधान भवन परिसरामध्ये जमलेली आहे आणि एक आगळं वेगळं आंदोलन जे आहे ते या ठिकाणी ही व्यक्ती करत असताना आपल्याला स्पष्टपणे पाहायला मिळते। आपण पाहतोय फायर ब्रिगेडची गाडी या ठिकाणी पोहोचली आहे। मोठी शिडी 50 फूट उंच शिडी या ठिकाणी मागवण्यात आलेली आहे आणि जवळपास 30 ते 35 फुटावरती ही व्यक्ती जाऊन बसलेली आहे। त्यामुळे या व्यक्तीला नेमकं खाली कसं उतरवायचं हा आताच्या घडीचा मोठा प्रश्न आहे। फायर ब्रिगेडचे जवान वारंवार त्याला समजवण्याचा प्रयत्न करतात, त्याची समजूत देखील काढतात, मात्र ही व्यक्ती काही ऐकण्याच्या